नमस्ते, मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज जातीय जनगणना या संदर्भामध्ये प्राध्यापक लक्ष्मण यादव यांचं पुस्तक प्रकाशन त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जातीय जनगणनास प्रस्थापित लोक का घाबरतात असा प्रश्न पत्रकार आशुतोष यांनी व्यक्त केला. प्राध्यापक लक्ष्मण यादव यांच्या जातीय जनगणना या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी त्यांनी आपल्या ओघपूर्ण भाषणामध्ये मनुवाद्यांचा कशा प्रकारे मनुवादी जातीय जनगणनाला घाबरतात या संदर्भात सविस्तर असं विवरण आणि विमोचन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये वस्तुस्थिती आहे. कारण भारत स्वातंत्र्य होऊन जवळजवळ 78 वर्ष झाली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्र घेऊन भारताची वाटचाल चाललेली आहे. भारत हा प्रजासत्ताक देश आहे. परंतु या प्रजासत्ताक देशामध्ये आज सर्वसामान्य माणसाची परिस्थिती काय हे आपण बघतो आहे. लोकशाही आहे की ठोकशाही हा प्रश्न समजलेला आहे. समजत नाही. 78 वर्ष झाल्यानंतर या देशामध्ये जी काही जातनिहाय जनगणना होणं गरजेचं होतं ते झालेली नाही. आणि ती का होत नाही, ते प्रस्थापित का विरोध करतात, याला काहीतरी अर्थ आहे असं दिसून आहे. बहुसंख्य समाजाला दाबून ठेवून त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करण्यासाठी या पद्धतीनं जे काही सत्ताधारी जमात आहे ती विरोध करते असे एकूण दिसलेला आहे. तसं म्हटलं तर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आहेत. भारतामध्ये जातीय जनगणना व्हावी, ओबीसीची संख्या किती आहे आणि त्या अनुपातानं या देशातील संपत्तीचा, साधन संपत्तीचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. जी काँग्रेस 50 ते 60 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली ना, पण ती काँग्रेस जातीय जनगणना कधीच तयार नव्हती. परंतु काँग्रेसचे राहुल गांधी यांना अशी जाणीव झाली की जातीय जनगणना केल्यानंतर ओबीसीची जातीय जनगणना व्हावी, तसेच जातगणना झाल्यानंतर प्रत्येक समाजाची किती लोकसंख्या आणि त्या अनुपातानुसार त्यांना निधीचं वाटप केलं जाईल. पण या ठिकाणी शोषण करणारे जे राजव्यवस्था आहे ती अबाधित चालू ठेवली गेलेली आहे. आणि मनुवादी विचार या देशामध्ये तसेच पुढे कसे जातील आणि या देशातील लोकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रिसूत्रीचा फायदा होऊ नये आणि ते सर्वसामान्य माणसं ही सत्ताधारी होऊ नये, सर्वसामान्य माणसं आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ नये म्हणून एक षडयंत्र केलेला जात आहे. आणि या षडयंत्र दूर व्हावा आणि वस्तुस्थिती किती व्हावी म्हणून जातीय जनगणना करण्याचा निर्णय हा सरकारने घेतला. काँग्रेसकडे लोक जातील का? काँग्रेसची लोकप्रियता वाढेल का? राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढेल का? हा दृष्टिकोन भारतीय जनता पार्टीच्या मोदी शहाना वाटला आणि त्याने जातीय जनगणना 2023 पासून करू असं संसदेमध्ये सांगितलं. आणि असं असताना जातीय जनगणना सुरू आहे, परंतु या ठिकाणी ओबीसीचा कॉलम नाही. जे ओबीसी जवळजवळ 52 ते 55% ओबीसी आहे असं म्हटलं जातं, त्यांचा कॉलम नसल्यामुळं त्यांची जातगणना होऊ शकत नाही. मध्यंतरी ओबीसीला 27% राखीव जागा या मंडल कमिशनने ठेवलेल्या आहे. आणि निवडणुकीच्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा इम्पिरियर डाटा नसल्यामुळं, ओबीसीची जातीय जनगणनेचा आकडा नसल्यामुळं सुप्रीम कोर्टानं निकाल दिला नव्हता. निकाल रोखून धरला होता आणि त्यामुळं 27% आरक्षणाच्या ज्या निवडणुका रखडलेल्या होत्या. आणि असं असताना सरकार जातीय जनगणना काय करत नाही, वस्तुस्थिती का लपून ठेवते, ही शोकांतिका आहे. आणि लोकांना ह्या लोकशाहीची फळं जर मिळायची असतील तर जातीय जनगणना होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं या सरकारवर आता सर्वांनी, बहुजन समाजानं, ओबीसी, एसटीनं, एनटीनं, जे मागासवर्गीय घटक आहेत त्यांनी दबाव ठेवणं गरजेचं आहे. आणि आता जर जातीय गणना झाली तर 10 वर्ष आता जनगणना होणार नाही. आता जातीय जनगणना व्यवस्थित झाली तर त्या अनुपातानुसार प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व, विधानसभेमध्ये किंवा स्थानिक प्रशासनामध्ये होऊ शकतो, निधीचा वाटप होऊ शकतो.
आणि सबळाला दुर्बलाला सबल करण्याचं एक धोरण होऊ शकतं. परंतु तथाकथित उच्चवर्गीय लोक त्या मानसिकतेचे आहे, त्यांना या देशातील जनतेला गुलाम ठेवण्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना फायदा द्यायचा नाही असे काही प्रवृत्ती आहे, ते विरोध करते आहे का? आणि भारतीय जनता पार्टी हे तर भटाब्राह्मणांचा पक्ष असं म्हटलं जातं, हे भांडवलदारांचा पक्ष, आणि हा कुठेतरी आता झुकेल असं वाटत असताना देखील ते जातीय जनगणना करत नाही. ओबीसीच्या जातीय गणनेचा कॉलम ठेवावा म्हणून मध्यंतरी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मोठं आंदोलन करण्यात आलं जंतर मंतरवर, आणि मागासवर्गीय ओबीसी समाजाचा एक जथ्था त्या ठिकाणी जमला आणि त्यांनी ओबीसीचा कॉलम असावा असं सरकारला सांगितलेलं आहे. सरकार या दृष्टीनं भाग घेईल का? सरकारला खरोखर जर प्रामाणिक या देशातील गरीब जनतेला ओबीसी एसटी एनटीला न्याय द्यायचं वाटत असेल तर त्यांनी जातीय जनगणना करावी. दूध का दूध और पाणी का पाणी होऊ शकतं आणि जातीय जनगणनेला लोक का घाबरतात हा प्रश्न आहे. आता बहुजन समाजाने जागृत व्हायला पाहिजे आणि सरकारवर दबाव ठेवला पाहिजे. बहुजन समाजाचे जे आमदार आहेत त्यांच्यावर दबाव ठेवला पाहिजे आणि सरकारला जातीय जनगणना करण्यास भाग पडावं आणि त्या दृष्टीनं हे सरकार करेल का? प्राध्यापक लक्ष्मण यादव यांच्या जातीय जनगणना या संदर्भामध्ये जो पुस्तक आहे एक चांगलं आहे. बऱ्याच वर्षातनं त्यांच्यातला प्राध्यापक आणि त्यांनी आपले जे ते त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि त्या लिहिल्यामुळे जागृती होणार आहे. आणि पत्रकार हिंदी मधले पत्रकार आशुतोष यांनी ती व्यथा व्यक्त केलेली आहे आणि त्याच्यातनं काहीतरी मार्ग निघेल असं एक चित्र आहे. आणि जातीय गणना जर झाली तर इम्पेरेटर डाटाच्या संदर्भात ज्या मंडल कमिशनने 27% राखीव जागा ठेवलेल्या आहेत त्या जागांचा प्रश्न सुटू शकेल. आणि दर 10 वर्षाने ज्या पद्धतीने लोक जनगणना होते आणि जनगणनेच्या नुसार जातीच्या जनगणनेनुसार त्या वर्गाला प्रतिनिधित्व देण्यास भाग पडेल. उद्योगधंद्यामध्ये त्यांना पुढे आणता येईल, नोकऱ्यामध्ये त्यांना पुढे आणता येईल आणि सरकारनं या दृष्टीनं सकारात्मक पाऊल उचलावं अशी अपेक्षा आहे. पण या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.